आजची जी क्लास आहे ती क्लास आहे लोकसाहित्याच्या संदर्भात. लोकसाहित्याचे रिलेटेड जेवढे टॉपिक आहेत ते टॉपिक आजच्या या महामॅरेथॉनच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याच्यानंतर घटक नंबर 4 जो पॉइंट आहे, मराठीचे जे सिलेबस दिलेले आहे त्या सिलेबसमध्ये घटक नंबर 4 आहेत. त्याच्यामध्ये एकूण 3 पॉइंट आहेत. एक आहे लोकसाहित्य, दुसरं आहे दलित साहित्य आणि तिसरं आहे ग्रामीण साहित्य. आजच्या क्लास नंतर घटक नंबर 4 पूर्ण कंप्लीट होईल. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य संकल्पना, स्वरूप, व्याप्ती याचे रिलेटेड जेवढे जे टॉपिक आहेत ते आपण आजच्या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत. आणि याच्या आधी जर तुम्ही दलित साहित्य जी क्लास झालेली आहे ती बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन बघा. त्याच्यानंतर ग्रामीण साहित्य ही क्लास सुद्धा आपली झालेली आहे. तर एकूण 3-4 क्लासेसच्या महामॅरेथॉन आपण घेतलेले आहेत. त्याच्यातून घटक नंबर 4 हा कव्हर आजच्या क्लास नंतर होणार आहे. तर एकूण 3 पॉइंटमध्ये तुमचे जे 10 मार्क आहेत त्याची मिळण्याची शक्यता आहे. जर का तुम्ही नीट व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने रिव्हिजन केलं, वाचलं आणि क्लास अटेंड केले असतील तर आय होप यू डेफिनेटली गॉट ॲटलिस्ट 8 मार्क. तर आपल्या क्लासला आपण सुरुवात करू. या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. सिलेबस जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे बघू शकता किंवा UGC नेट या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सिलेबस मिळेल. आजची ही जी क्लास आहे ती लोकसाहित्याची महामॅरेथॉन आहे. आणि या क्लासचा जो फर्स्ट प्रश्न आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. क्लासला सुरू करण्याच्या आधी काही बेसिक इन्स्ट्रक्शन आहे ते मी तुम्हाला देतो की जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करणार तेव्हा त्याच्या खाली ऑप्शन असतात, ते ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत. आणि त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन असेल. व्हिडिओ खूप मोठा होईल, खूप क्लास मोठी होईल, त्याच्या कारणानं आपण जास्त प्रमाणात एक्सप्लेन करणार नाहीत. तर वेळ कमी असल्या कारणानं तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर वाचायचं आहे. अँड प्लस रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू युअर एक्झाम. ओके. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये विचारलेला आहे, लोकसाहित्याच्या काव्यासंदर्भात योग्य विधाने निवडा. एक आहे, लोकसाहित्यासाठी फोकलोर ही इंग्रजी संज्ञा सर्वप्रथम विल्यम जोन्स थॉमस यांनी वापरली. बी आहे, पण यापूर्वी त्याला पॉप्युलर अँटिक्विस्ट असे म्हणत. सी आहे, सर थॉमस ब्राऊन आणि जॉन ॲम्ब्रे यांनी पुराण परंपरेचे चिकित्सकपणे लेखन केले. डी आहे, फ्रान्सिस ग्रोज यांनी पुरातत्वशास्त्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ई आहे, जॉन बेनब्री यांनी ऑब्झर्वेशन्स ऑन पॉप्युलर अँटिक्विटीज या ग्रंथात परंपरांचे समाज जीवनातील स्थान स्पष्ट करून मौखिक परंपरा ओरल ट्रॅडिशन तत्वांचा प्रथम उल्लेख केला. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर 4 सर्व ABC आणि ई. या प्रश्नाचे सर्व जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत, अचूक आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर दिस क्वेश्चन. आणि या ठिकाणी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे.
ते तुम्ही वाचायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, 19व्या शतकातील पाश्चात्य देशात लोकसाहित्याच्या अभ्यासाचे व संकलनाचे कार्य वेगवेगळ्या पातळीवर शतकात होत होते. त्यामध्ये कोणत्या अभ्यासकाने अभ्यास केला आहे? खाली 4-5 अभ्यासक दिलेले आहेत आणि त्या अभ्यासकांचे अचूक पर्याय ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना आपल्याला निवडायचं आहे. हे आहे जेकब लुडकिंग ग्रिम्स, बी आहे मक्स मुल्यर, सी आहे जॉन डब्ल्यू सॉकस, डी आहे रॉबर्ट ब्राउन आणि ई आहे एडवर्ड ट्रायलर. काय आहे? एडवर्ड ट्रायलर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व. सर्व जे ऑप्शन दिलेले आहेत ते बरोबर येणार आहे. तर या ठिकाणी त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 19व्या शतकात ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये जेकब लुडकिंग ग्रिम्स, मक्स मुल्यर, जॉन डब्ल्यू सॉकन्स, रॉबर्ट ब्राउन, एडवर्ड ट्रायलर, अँड्रू लँग्स या सर्वांनी अभ्यास केलेला आहे. ना क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे, मराठीतील लोकसाहित्याचा अभ्यास करणारे लोकसाहित्य विषयक अभ्यासातून लोकसाहित्याचे स्वरूप व विशिष्ट स्पष्ट करून लोकसाहित्याच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 अचूक पर्याय असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे वी इतिहासचार्य वी का राजवाडे, बी आहे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर, सी आहे श्रीमती दुर्गा भागवत आणि डी आहे डॉक्टर राची ढेरे आणि ई आहे डॉक्टर प्रभाकर मांडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व येणार. या सर्वांनी अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी याच्या संदर्भात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मराठीत लोकसाहित्याचा अभ्यास करणारे इतिहासचार्य वी का राजवाडे, डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर, श्रीमती दुर्गा भागवत, डॉक्टर राची ढेरे, डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर गंगाधर मोर्जे, डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, 8 डॉक्टर विश्वनाथ शिंदे इत्यादीने लोकसाहित्य विषयक अभ्यास केलेला आहे. ह्याच्यापैकी काही ऑप्शन दिले जातील, काही ऑप्शन दिले जाणार नाहीत. म्हणून एक्सप्लेनेशन नीट समजून वाचून आणि रिव्हिजन करून ठेवायचं आहे. जर याच्या रिलेटेड जर क्वेश्चन विचारला गेला तर आपल्याला सहजतेने ऑप्शन निवडता आले पाहिजेत. त्याच्याकरिता अभ्यासक आपल्याला आठवण असणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, मराठी लोकसाहित्याच्या काव्यासंदर्भात योग्य विधाने निवडा. हे आहे लोकसाहित्याच्या प्राण प्रतिष्ठेचे कार्य के वी का राजवाडे यांनी केले. लोकसाहित्याच्या कक्षा, आधार आणि महत्व लोकांच्या मनावर बिंबवण्याचे काम राजवाड्याने 1920 साली त्यांनी लोकगीत हा परिभाषिक शब्द वापरला. 1920 साली लोकगीत हा परिभाषित शब्द वापरला. कोणी वापरला? राजवाड्याने. वी का राजवाडे यांनी वापरला. त्याच्यानंतर 1930 साली स गो दाते यांचे लोककथा हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्या प्रस्तावनेत म दत्तो वामन पोद्दार यांनी इंग्रजीतील
फ्लोकलरचे भाषांतर म्हणून लोकविद्या शब्द वापरला? कोणता शब्द वापरला? लोकविद्या हा शब्द वापरला. सी आहे, दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याची रूपरेखा या ग्रंथात फ्लोकलोर साठी लोकसाहित्य हा पारिभाषिक शब्द सुचवला. आणि डी आहे, प्राद वा पोद्दारांनी लोकविद्या असा शब्द सुचवला होता पण तो रुळला नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 4 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ए, बी, सी आणि डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. लोकसाहित्याचे प्राण प्रतिष्ठेचे कार्य वी का राजवाडे यांनी केले. राजवाडेने 1920 साली लोकगीत हा पारिभाषिक शब्द वापरला. सज्जनगडावरचे एक लोकगीत या लेखात लोकसाहित्याची लक्षणे सांगितली. लोककथा हाही पारिभाषिक शब्द त्यांनीच वापरला. 1930 साली स गो दाते यांचे लोककथा हे पुस्तक प्रसिद्ध झाले. म. दत्तो पोद्दार यांनी इंग्रजीतील फ्लोकलर चे भाषांतर म्हणून लोकविद्या हा शब्द वापरला. दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याची रूपरेखा या ग्रंथात फ्लोकलर साठी लोकसाहित्य हा पारिभाषिक शब्द सुचवला. प्राद वा पोद्दारांनी लोकविद्या असा शब्द सुचविला. हे जेवढे त्यांनी जे पुस्तके लिहिलेली आहेत त्या पुस्तकाच्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणून पुस्तके आणि त्यांचे रचनाकार हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर या एक्सप्लेनेशन तुम्ही व्हिडिओ पॉज करून नीट वाचायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे, 20व्या शतकातील कोणत्या अभ्यासकांनी लोकसाहित्याच्या अंतर्गाचा वेध घेतला? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे वी का राजवाडे, बी आहे ना. गो. चाफेकर, सी आहे साने गुरुजी, डी आहे डॉक्टर सरोजिनी बाबर, ई आहे डॉक्टर दुर्गा भागवत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. चौथं. सर्व जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहे. आणि या ठिकाणी याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंध मालेतील लोकसाहित्याला विशेष स्थान दिले. 20व्या शतकातील वि. का. राजवाडे, ना. गो. चाफेकर, साने गुरुजी, डॉक्टर सरोजिनी बाबर, डॉक्टर दुर्गा भागवत, डॉक्टर राची ढेरे, मालतीबाई दांडेकर, डॉक्टर प्रभाकर मांडे, तारा भवाडकर, नामदेव वडकर, गंगाधर मोर्जे, डॉक्टर विश्वनाथ शिंदे, डॉक्टर शरद इत्यादींनी लोकसाहित्याच्या अंतर्गाचा वेध घेतला. तर ललित साहित्याची निर्मिती एका विशिष्ट व्यक्तीकडून होते. फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. माझे विद्यापीठ ही कविता नारायण सुर्वे यांची आहे. तसेच संपत शुक्रवाराची कहाणी कोणी लिहिलं याचे उत्तर आपल्याला सापडत नाही.
तर ह्याच्या रिलेटेड कदाचित प्रश्न विचारले जाणार नाही. आय थिंक वन ऑप्शन जे आहे त्याचं. क्वेश्चन नंबर 6 याच्यामध्ये विचारलेलं आहे, लोकसाहित्याच्या विविध अंगांचा अभ्यास करणारा द सायन्स ऑफ फोकलोर या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? एक आहे अलेक्झांडर क्रॉफ्ट, बी आहे डॉक्टर राची ढेरे, सी आहे सिगमंड फ्राइड, डी आहे फ्रान्स बोआस. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. अलेक्झांडर क्रॉफ्ट यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. अलेक्झांडर क्रॉफ्ट यांनी आपल्या द सायन्स ऑफ फोकलोर या ग्रंथात विस्तृत चर्चा केलेली आहे. त्यात त्यांनी वनस्पती, प्राणी, नक्षत्र, खनिज विद्या, लोकभ्रम, विधिविशेष, जादू टोना, लोकविश्वास, परिकथा, प्राणीकथा, रंजक कथा, स्थानिक कथा, वीरगाथा, लोकगीते, कोडी म्हणी, लोकनाट्य, लोकनृत्य इत्यादींचा त्या ग्रंथामध्ये समावेश आहे. तसेच डॉक्टर राची ढेरे यांनी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती याचा संबंध स्पष्ट केलेला आहे. मानसशास्त्राचे शास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉइड स्तुप्त मनाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. तसेच फ्रान्स बोआस यांनी द माइंड ऑफ प्रायमेटिव्ह मेन या ग्रंथात लोक माणसाबाबत विचार मांडलेले आहेत. नाव क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याचे स्वरूप या ग्रंथात वर्गीकरण केलेल्या क्रमानुसार क्रम लावा. लोकसाहित्याचे स्वरूप हा ग्रंथ डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 4 घटक आहेत. त्या घटकांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर सर्वात पहिला दिलेला आहे मौखिक परंपरा. एक आहे मौखिक परंपरा, दुसरी आहे भौतिक संस्कृती, तिसरा आहे विधी, लोकविश्वास, समजुती आणि लोककला, चौथा आहे प्रयोगसिद्ध लोककला. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, सर्व येणार. 1, 2, 3 आणि 4 या प्रकारे या प्रश्नाचे उत्तर असेल. या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. प्रभाकर मांडे आणि लोकसाहित्याचे स्वरूप या ग्रंथात मौखिक परंपरा, भौतिक संस्कृती, विधी, लोकविश्वास, समजुती, लोककला, प्रयोगसिद्ध लोककला असे वर्गीकरण केलेले आहे. ना क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याच्या संदर्भात कोणत्या ग्रंथाची रचना केलेली आहे? डॉक्टर प्रभाकर मांडे लोकसाहित्याच्या संदर्भात कोणत्या ग्रंथाची रचना केलेली आहे? या ठिकाणी 5 ग्रंथ दिलेले आहेत आणि 5 ग्रंथापैकी त्यांनी जी ग्रंथाची रचना केलेली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. एक आहे लोकसाहित्याचे स्वरूप, बी आहे लोकसाहित्याचे अंतप्रवाह, सी आहे द गोल्डन बाऊ आणि डी आहे फोक सायकोलॉजी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, ए आणि बी. त्यांनी लोकसाहित्याचे स्वरूप या ग्रंथाची रचना केलेली आहे. बी आहे लोकसाहित्याचे अंतप्रवाह या 2 ग्रंथाची रचना प्रभाकर मांडे यांनी केलेली आहे. त्याच्या संदर्भात या ठिकाणी
एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. लोकसाहित्याचा अंतप्रवाह हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. दुसरा आहे लोकसाहित्याचे स्वरूप त्यांनी लिहिलेलं आहे. आणि सर जेम्स फ्रेझर यांच्या द गोल्डन बाऊ हा त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. दुसरा जर्मन विद्वान विल्यम वंड यांचे मौलिक आहे, त्यांनी फोक सायकोलॉजी हा ग्रंथ लिहिलेला आहे. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही नीट वाचून घ्यायचं आहे आणि आफ्टर रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे, म्हणून रिव्हिजन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, इसवी सन 1812 ते 1871 या काळातील लोकसाहित्याच्या अभ्यासाला भाषाशास्त्रीय अभ्यासाचा कालखंड असे म्हणतात. या काळातील अभ्यासक ओळखा. 1812 ते 1871 मध्ये जे लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत भाषाशास्त्राचे ते आपल्याला ओळखायचे आहेत. खाली 5 ऑप्शन दिलेला आहे. ए आहे ग्रीम बंधू, बी आहे ब्रेल, सी आहे कुल्हन आणि डी आहे मस मुल्लर, ई आहे दासेट. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, सर्वेनार. या सर्वांनी साहित्याच्या निर्मितीमध्ये भाषाशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. आणि या ठिकाणी याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 1812 ते 1871 मध्ये लोकसाहित्याच्या अभ्यासाला बंधू, ब्रेल, कुल्लन, मस मुल्लर, डासेट, कॉमन्स इत्यादी भाषाशास्त्रज्ञांनी लोकसाहित्याच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. ना क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, लोकसाहित्याच्या भाषाशास्त्रीय अभ्यासक आणि त्यांची ग्रंथ रचना यांच्या जोड्या लावा. अभ्यासक दिलेले आहेत आणि ग्रंथ दिलेले आहेत, त्या ग्रंथाचे जोड्या जुळवायच्या आहेत. सूची 1 मध्ये अभ्यासक आणि सूची 2 मध्ये ग्रंथ दिलेले आहेत. हे आहे जेकब ग्रिम्स आणि सूची 2 मध्ये आहे प्राण प्रथा. बी आहे फेड्रिक मसम्युलर, त्याचे दिलेले आहे ऑक्सफोर्ड इझी एसेस. सी आहे सर जॉन स्कॉप्स आर्यन रेशन्स, द मायथॉलॉजी ऑफ आर्यन नेशन्स. डी आहे एंजेलो गिबेनने झुलॉजिकल मायथॉलॉजी. आणि या ठिकाणी याचे उत्तर दिलेलं आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सेम ज्या सिक्वेन्स मध्ये दिलेलं आहे, ए चं फर्स्ट येईल, बी चं सेकंड येईल, सी चं थर्ड येईल आणि डी चं फोर येईल. आणि या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जेकब ग्रिम्स याने जर्मन विधेयकांची प्राण प्रथा आणि जर्मन देवकथा हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. फेड्रिक मस्क्युलर यांनी 1856 मध्ये ऑक्सफोर्ड एसेस हा ग्रंथ लिहिला आणि 1895 साली सायन्स ऑफ मायथॉलॉजी हा ग्रंथ लिहिला. 2 ग्रंथाचे त्यांनी खंड प्रसिद्ध केलेले आहेत. तर सर जॉन कॉल्स यांनी 1870 मध्ये द मायथॉलॉजी ऑफ आर्यन नेशन हा ग्रंथ लिहिला आणि एंजेलो गिबन्स यांनी जिओलॉजिकल मायथॉलॉजी या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ना क्वेश्चन नंबर 11. या ठिकाणी दिलेलं आहे, खालील 2 विधाने दिलेली आहेत. ए ला गृहीतक म्हटले आहे तर आर हे त्याचे कारण मानले आहे. ए आहे हृदयाला चटका लावते ती लावणी, अशी लावणीची व्याख्या
व्याख्या अ ब कोलटकरांनी केली आहे. तर लावणे म्हणजे व्यवस्थित मांडणी करणे. यावरून व्यवस्थित मांडणी सुगम रचना जी मध्ये आहे ती लावणी अशी व्याख्या म.वा. धोंड यांनी केलेली आहे. आता त्याचे हे कारण दिलेले आहे. सर्वसामान्याच्या मनोरंजनाकरिता त्यांनी रुचतील असा लौकिक, पौराणिक व आध्यात्मिक विषयावर रचलेले कडे वा ढोलके यांच्या तारावर विशिष्ट ढंगाने म्हटलेली खटिकबाज व सफाईदार पद्मावर्तिनी वा भृंगावर्तिनी जाती रचना म्हणजे लावणी होय असे म्हटले आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि या ठिकाणी याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते एक्सप्लेनेशन तुम्ही वाचायचं आहे. वेळ कमी असल्या कारणानं आपण जलद गतीने क्वेश्चन्स घेत आहोत, कारण सर्व क्वेश्चन्स कव्हर झाले पाहिजे. तर या ठिकाणी अ ब कोल्हटकरांनी केले आहे. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, मराठी लावणीची परंपरा ज्ञानेश्वर कालापर्यंत पोहोचत असली तरी तिच्या संकलनास सुरुवात झाली ती 19व्या शतकाच्या उत्तरार्ध ते मुख्य शाहीर होते. आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 जे मुख्य शाहीर होते त्या काळामध्ये 19व्या शतकातील ते आपल्याला निवडायचे आहेत. एक आहे रामजोशी, बी आहे प्रभाकर, सी आहे अनंत फंदी, डी आहे होनाजी आणि ई आहे सगन भाऊ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सर्व. या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मराठी लावणीची परंपरा ज्ञानेश्वऱ्या कालापर्यंत पोहोचत असली तरी तिच्या संकलनास सुरुवात झाली ती 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. त्यामध्ये रामजोशी, प्रभाकर, अनंतफंदी, होणाजीवाडा, सगनभाऊ व परशुराम हे पेशवाईतील मुख्य शाहीर होत. लावणीचा जनमानसावरील प्रभाव लक्षात घेऊन आजही ग. दी. माडगूळकर, शांता शेळके, जगदीश खेडकर यासारख्या रचनाकर्त्यांनी मराठी चित्रपटासाठी लावणीची रचना केली आहे. क्वेश्चन नंबर 13. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, लोकसाहित्य प्रकार आणि त्यांच्या ओळीची रचना यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये लोकसाहित्य प्रकार आहे. सूची 2 मध्ये रचनाकाराच्या ओळ्या आहेत. सूची 1 मध्ये लढित आहे. ए आहे लढित आणि समोर फर्स्ट सेकंड मध्ये दिले आहे, बड्या घरचे पोकळ वासे नको काय बघून देतायसा नको नको देऊ मला. बी आहे भारूड, सेकंड मध्ये दिलेला आहे, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सी आहे कीर्तन आणि थर्ड मध्ये दिलेला आहे, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. डी आहे बहुरूपी, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लढाई गोडाई चिपडी राधाई निघाली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सिक्वेन्स मध्ये जेवढे ज्या सारखेच आहेत ते अगदी बरोबर येणार आहेत. ए पासून तर डी पर्यंत सूची 1 आणि सूची 2 मध्ये दिलेले आहेत. त्याचे सविस्तर त्याच पद्धतीने या ठिकाणी येणार आहे.
आणि या ठिकाणी याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. लढीत या प्रकारे दिलेलं आहे. बड्या घरचे पोकळ वासे, नको काय बघून देतायसा, नको नको देऊ मला, वजनदार ऐसा मोठ्या घरा, गरिबांच्या हंड्या मडक्या धुतानी बाई हौस वाटे. बड्या घरचे मोठे वाटे, धुताना हंड्या काडीच फाटे. या ठिकाणी भारूड दिलेला आहे आणि त्याचे हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सत्वर पावग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. आणि हे या ठिकाणी कीर्तन दिलेलं आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही नीट वाचायचं आहे. या प्रकारे जेव्हा तुम्हाला कीर्तन दिलेलं असेल, बोहाडा दिलेला असेल, त्याच्या संदर्भात सिक्वेन्समध्ये लावा किंवा मॅचिंगचे क्वेश्चन्स विचारले जातात, तेव्हा एका बाजूने ओळी दिलेल्या असतात आणि एका बाजूने या प्रकारचे घटक दिलेले असतात आणि त्याचा मॅचिंगचा क्वेश्चन्स दिलेला असतो. म्हणून हे जे एक्सप्लेनेशन आहे ते नीट वाचणं खूप गरजेचं आहे. ना क्वेश्चन नंबर 14 या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, लोकसाहित्यातील भारुड हा एक मराठी पद्य वाङ्मयाचा प्रकार आहे. याच्या संदर्भात अचूक विधाने ओळखा. ही आहे, ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव या एकनाथापूर्व तसेच तुकाराम रामदास या एकनाथानंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथांसारखी विविधता त्यात नाही. बी आहे, भारुड या काव्यरचनेला संत एकनाथांनी शिखरावर नेऊन ठेवले. सी आहे, व्यवसाय, नाती गोती, सामाजिक प्रवृत्ती, गाव देवी भूमिका, भूत पिशाच, पशु पक्षी क्षण इत्यादी विषयक भारुडामधून दिसून येतात. डी आहे, भारुड या शब्दाचा अर्थ लांबलचक, गुंतागुंतीची, कंटाळवणी, वृत्तांत कथा, अवघड, कुटकविता रूपक असा आहे. बहुरूढ ते भारुड असा हे एक अर्थ प्रचलित आहे. ही आहे, भारुडाची संहिता, कथावस्तू, भूमिका, पत्रांचा अभिनय, संगीत आणि सादरीकरण यातून लोकधर्मी तत्वांचा प्रत्यय येतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल सेम, ज्यामध्ये ए टू ई पर्यंत जेवढे जे सिक्वेन्स दिलेले आहेत त्याच पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर येईल. ऑप्शन नंबर फर्स्ट. या ठिकाणी याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक्सप्लेनेशन याच्या वाचायचं आहे. नाव क्वेश्चन नंबर 15 लोकसाहित्यातील अभ्यासकांची वेगवेगळी भारुडे जनमानसात आज लोकप्रिय आहेत, त्यातील अभ्यासक ओळखा. ही आहे संत एकनाथांची. बी आहे संत तुकडोजी. डी आहे रामचंद्र देखणे. डी आहे वामन केंद्रे आणि ई आहे गंगूबाई जाधव. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सर्व. या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. साधारणपणे भारुडांची भजनी भारुड, सोंगी भारुड व कुट भारुड असे 3 प्रकार पडतात. जसे संतांच्या मुंगी व्याली सिंगी झाली, तिचे दूध किती यासारखे कुटरचना होत. एडका विंचू चावला, दादला नको ग बाई, अबक दुबक तिबक त्रिभुनी खेळू, मांडू बिहू नको गांडू आता खेड, इठ्ठी दांडू बहुरूपी रोडगा वाहीन तुला असी. तसेच एकनाथांची व संत तुकडोजी, डॉक्टर रामचंद्र देखणे, वामन केंद्रे,
गंगूबाई जाधव, निरंजन भाकरे, मीराबाई उमप, राधाबाई आरोडे, विठ्ठल उपम या अभ्यासकांची वेगवेगळे भारुडे जनमानसात लोकप्रिय आहेत. जनमानसात लोकप्रिय आहेत. भारुडात भूमिका ठेवायची असेल तर वेशभूषा आणि रंगभूषा केली जाते. सादर करणारा प्रमुख नायक हा एकटाच वेशभूषा करतो. दैनंदिन वापरातील वस्तू वापरून भारुडे सादर केले जातात. उदाहरणार्थ वेदुश्रीचे सोंग घेतले तर जवळ गाठोडे, पाठीशी मूड असा वेश असतो. नाव क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे लोकसाहित्याचे नाटक आणि त्याचे रचनाकार. सूची 1 मध्ये नाटक, सूची 2 मध्ये रचनाकार दिलेले आहेत. सूची 1 आणि सूची 2 मध्ये जे सिक्वेन्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर सीता स्वयंव्याख्यान आणि अहल्याद्वार सेकंड मध्ये आहे विष्णुदास भावे. बी आहे संगीत स्थानिक स्वराज्य अथवा म्युनिसिपालिटी माधवराव जोशी. सी आहे गाढवाचं लग्न हरिभाऊ वडगावकर. डी आहे सरी ग सरी विजय तेंडुलकर. हृदयवंदन दिलेलं आहे गिरीश कर्नाड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल अगदी सेम A to E पर्यंत आणि 1 to 5 पर्यंत जेवढे सिक्वेन्स मध्ये नंबर प्रमाणे दिलेले आहेत त्यांचा अचूक उत्तर सारखंच असेल. या ठिकाणी फर्स्ट इट्स अ करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. विष्णुदास भावे यांनी कानडी भागवत नाटकाच्या अनुकरणातून 1883 मध्ये सीता स्वयंवर आख्यान आणि अहल्याधार हे जोडनाट्य सादर केले. त्यानंतर 1925 मध्ये माधवराव जोशी यांचे संगीत स्थानिक स्वराज्य अथवा म्युनिसिपालिटी हे नाटक उभारले. त्याच्यानंतर 1960 नंतर गाढवाचं लग्न हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलं. सरी ग सरी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे. हृदयवंद गिरीश कर्नाड लिहिलेलं आहे. घासीराम कोतवाल विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे. महानिर्वाण सतीश आडेकर यांनी लिहिलेलं आहे. विछा माझी पुरी करा वसंत सबनीस यांनी लिहिलेलं आहे. तर विठ्ठो रखमाई हे रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं आहे. लोककथा 78 रत्नाकर मतकरी यांनीच लिहिलेलं आहे. अजब न्याय वर्तुळाचा चित्र खांडोलकर यांनी लिहिलेला आहे. 3 पैसाचा तमासा फु. ल. देशपांडे यांनी लिहिलेला आहे. देवाजीने करुणा केली हे व्यंकटेश माडगुळकर यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. पोपटाची सफात खान यांनी लिहिलेलं आहे. पती गेले ग काठेवाडी व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे. लोकभारत अर्थात जांभूळ आख्यान हे सुरेंद्र चिखले यांनी लिहिलेले आहे. इत्यादी सर्व नाटके या रचनाकारांनी रचलेली आहेत. याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून लोकसाहित्याच्या संदर्भात जेवढे नाटकं दिलेले आहेत ते नीट वाचून घ्यायचे आहेत आणि रिव्हिजन्स करायला विसरायचं नाही आहे. जर तुमचं रिव्हिजन असेल तर तुमचं रिझल्ट येईल आणि तुम्ही रिझल्ट काढाल, नाहीतर इम्पॉसिबल. सो रिव्हिजन्स आर इम्पॉर्टंट. ना क्वेश्चन नंबर 17 ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे मराठीतील ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर यांनी खालीलपैकी कोणत्या रचनाची निर्मिती केलेली आहे. ए आहे घासीराम कोतवाल. बी आहे गृहस्थ.
सी आहे श्रीमंत, डी आहे माणूस नावाचे बेट आणि ई आहे कावळ्याची शाळा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्व साहित्याची रचना त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. विजय तेंडुलकर यांनी घासीराम कोतवाल हे नाटक, त्याच्यानंतर गृहस्थ श्रीमंत माणूस नावाचे बेट, कावळ्याची शाळा, सरी ग सरी एक हट्टी मुलगी, शांतता कोट चालू आहे, असे पाखरी येती गिधाडे सकाराम बाइंडर, घासीराम कोतवाल, द्वदीपाचा मुकाबला, बेबी पाहिजे जातीचे, कमला, कन्यादान, असा 29 नाटकांचे त्यांनी लेखन केलेले आहे. किती? 29 नाटकाचे लेखन त्यांनी केलेलं आहे. म्हणून विजय तेंडुलकर, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू द एक्झाम. ओके. सेकंड आहे 18, क्वेश्चन नंबर 18. ईला गृहीत म्हटले आहे, तर आर हे त्याचे कारण आहे. ई आहे वि. कृ. जोशी यांनी लोकनाट्यांची परंपरा या ग्रंथात व्यक्त केलेल्या मतानुसार 7व्या शतकातील गाथा सप्तशती या ग्रंथातील रतिनाट्य हे आजच्या तमाशाचे मूळ आहे. आर आहे कारण आहे, रिझन आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी लोकरंजनाचे साधन म्हणून खेळ तमाशे हा लोकनाट्य प्रकार ज्ञानदेवांच्या काळाही होता असे म्हटले आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. बरोबर आहे. या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे, ते विश्लेषण तुम्ही वाचायचं आहे. नामदेव वळकर यांच्या मते तमाशांचा उद्द 1680 ते 1707 या 25 वर्षाच्या दरम्यान झाला असावा. वि. कृ. राजवाडे जोशी यांनी लोकनाट्यांची परंपरा या ग्रंथात व्यक्त केलेल्या मतानुसार 7व्या शतकातील गाथा सप्तशी या ग्रंथातील रतिनाट्य हे आजच्या तमाशाचे मूळ असावे. प्रबोधनकार ठाकरे यांनी लोकरंजनाचे साधन म्हणून खेळ तमाशे हा लोकनाट्य प्रकार ज्ञानदेवांच्या काळीही होता असे म्हटले आहे. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे, लोकसाहित्यातील दशावतार यांच्या संदर्भात खालील अचूक विधाने निवडा. खाली 5 विधाने दिलेली आहेत आणि दशावतारच्या रिलेटेड अचूक जे ऑप्शन आहे ते आपल्याला निवडायचे आहेत. एक आहे कोकणातील किंवा गोव्यातील एक लोकप्रिय प्रयोगरूप लोककला म्हणजे दशावतार. विशेषतः देवडी जमातीचे लोक पारंपरिक पद्धतीने आणि आपल्या जातीचा परंपरागत व्यवसाय म्हणून दशावतार करतात. बी आहे परमेश्वरांच्या 10 अवतारावर आधारित सोंगे आणणे. 10 अवताराच्या जीवनातील काही घटना प्रसंगाचे प्रयोगातून दर्शन घडवणे हा या प्रयोगरूप कलेचा हेतू असतो. सी आहे मोचे माडकर, वालावकर, मासेकर, आजगावकर, असोलकर अशी अनेक दशावताराची मंडळे सध्या दशावताराचे खेळ सादर करतात. दशावतारामध्ये बांबूपासून तयार केलेल्या पेटाऱ्याला खूप महत्व होते. दशात अवताराच्या पूर्व रंगात या पेटाऱ्यांचे पूजन होते.
त्यानंतर त्या पेटाऱ्यातील गणपतीचा लाकडी मुखवटा, सरस्वतीचा मुकुट, ब्रह्मदेवाचा 4 तोंडे असलेला लाकडी मुखवटा आदी साहित्याचे पूजन होते. या प्रकारचे प्रश्न सोल्व करण्यासाठी तुम्हाला त्याच्या रिलेटेड जर का तुम्ही वाचलेलं असेल, जर का तुम्ही दशावतारचा टॉपिकच वाचलेला नसेल आणि त्याच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारला गेला, तर त्याचे जर वाचन केलेलं असेल तर तुम्ही हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करू शकता, अन्यथा तुम्ही सॉल्व करू शकणार नाही. म्हणून एक्सप्लेनेशननुसार ते टॉपिक वाचणं आणि दिलेलं जे आहेत ते स्पष्टीकरण वाचणं गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल 3rd, सर्व येणार. त्याच्या रिलेटेड या ठिकाणी सर्व एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते एक्सप्लेनेशन नीट वाचून घ्यायचं आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला मी बुक रेफर केलेले होते, ते बुक्स तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा याच्या रेफरन्सेस आहेत. दुसरे बुक्ससुद्धा आहेत. काही क्लासमध्ये मी ते तुम्हाला रेफर करेन. नाव क्वेश्चन नंबर 20 हा शेवटचा प्रश्न आहे. याच्यानंतर ऑलमोस्ट लोकसाहित्य आणि घटक नंबर 4 हा जो टॉपिक आहे, हा घटक आहे तो आपला कंप्लीट होईल. आणि त्याच्यानंतर आपण दुसरा घटक सुरू करणार आहोत. या प्रश्नामध्ये सुद्धा ए ला गृहीत म्हटले आहे आणि आर हे त्याचे कारण मानले आहे. हे आहे आख्यायिका, कथन, एकीव माहिती एखाद्या ऐतिहासिक संदर्भाला जडलेल्या अनेक कथा या दंतकथा समाविष्ट होतात. आर कारण आहे. यांना भाकड कथा, असत्य कथा, अविश्वसनीय कथा असेही संबोधले गेले आहे. दंतकथा ही लोकश्रुतीचा एक भाग आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल 1st. बरोबर आहे. या ठिकाणी याच्या संदर्भात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आख्यायिका, कथन, एकीव माहिती एखाद्या ऐतिहासिक संदर्भाला जडलेल्या अनेक कथा या दंतकथा समाविष्ट होतात. यांना भाकड कथा, असत्य कथा, अविश्वसनीय कथा असेही संबोधले गेले आहे.